गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर शिवची पण मॉर्निंग झाली होती आणि शिव बसला होता दरवाज्यात, कारण तिथे थोडंसं कोवळं ऊन येते. तर मी म्हटलं त्याला, शिव आपल्याला व्हिटॅमिन डीची खूप गरज आहे. तर शिव तसा ऐकतो आणि करतो पण. नंतर मी आवरून घेतला आणि स्वयंपाक करण्यास सुरुवात केली, कारण शिवच्या बाबाचं होतं ऑफिस. आणि तसंही माझं रोज सकाळीच मॉर्निंगला लवकर स्वयंपाक होते, कारण जीव पण स्कूलला गेलेला असतो, त्याला आणायला जावं लागते. त्याच्यामुळे मी सगळं आटपून घेतो. नंतर आम्ही आलो कपडे घेऊन टेरेसवर, कारण खाली बिलकुल ऊन लागत नव्हतं आणि कपडे पण वाढत नाही. तर कालचं वातावरण असं होतं की थोडी बदल, थोडं ऊन असंच चालू होतं. नंतर शिव पण इकडे तिकडे फिरत होता आणि मी कपडे वाळू घालत होते. तर शिवचं झालं होतं, मम्मा कपडे वाळू घालणं झाले नाही का, आपण गेम खेळू. तर म्हटलं गेम टाईमपास तर होणार, पण मुलाच्या आनंदासाठी तर करावंच लागणार. म्हणून आम्ही गेम खेळलो. तर शिव लफत होता आणि मी त्याला शोधत होते. बघू शकता तुम्ही. आणि शेवटी मला शूज सापडला आणि हसत होता. नंतर म्हटलं चल आता खाली, खूप वेट झाला. तर आम्ही आलो खाली आणि नंतर खाली आल्यावर शिवने लगेच कर्सिव रायटिंग करण्यास सुरुवात केली. तर शिव अभ्यास करत होता, तर मी पण म्हटलं आपण आपले काम करून घ्यावे. तर मी पोस्ट करण्यास सुरुवात केली, कारण आज आमच्याकडे होता तुळशीविवाह. शिवचे बाबा संध्याकाळी आल्यावर म्हटलं आपण तुळशीचे लग्न लावून घ्यावे, यावेळी दिवस खूप कमी आहे. तर मी छान असं पोस्टर केलं आणि शिवने मला भरपूर कलर्स काढून दिले, ते तुम्ही बघूच शकता. नंतर संध्याकाळ झाली आणि मी तुळशी विवाहाची तयारी करत होती. शिवच्या बाबा आले आणि शिवच्या बाबाने जे जे साहित्य सांगितले होते ते आणले, कारण म्हटलं मिळते का भाजी, बोरं, आवळा हे वगैरे मिळते का, तर शहरात सर्वच मिळते. त्याच्यामुळे सगळं काम इझी झालं आणि मी आठवतो सर्व ठेवत होती. आपल्याला असं वाटतं की सर्व काही चांगलं झालं पाहिजे, कारण की मग आपण वेळेवर काही ना काही विसरतो. तर मी अशा प्रकारे छान अशी तयारी झाली आणि नंतर पूजा केली, मंगलाष्टके म्हटली आणि आमचा असं तुळशीविवाह संपन्न झाला. मी साधी आणि सिंपल तयारी केली. त्याच्यानंतर आरती केली. आमच्या आजूबाजूला पण काल बरेच तुळशीचे लग्न होते. तर त्याच्यानंतर शिवने मी मिळून आरती केली आणि अशा प्रकारे आमचा तुळशीविवाह संपन्न झाला. अशा प्रकारे आमच्याकडे तुळशीचे लग्न लागले. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असेच ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. बाय बाय.